मित्रांनो, मागील काही दिवसात संपूर्ण भारतात आपल्याला आनंद उल्हासाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. ज्या क्षणाची संपूर्ण भारतवासी, भारतातील हिंदू धर्मीय लोक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आलाय. 22 जानेवारी 2024ला भारतीय हिंदू धर्मीयांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तेथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. परंतु एकीकडे भारतातील हिंदू धर्मीयांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे भारतातील शंकराचार्यांनी या सर्व उद्घाटनावर, प्राणप्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेली आहेत. भारतातील अनेक माध्यमानुसार आणि शंकराचार्यांच्या विधानानुसार भारतातील चारही शंकराचार्य या प्राणप्रतिष्ठेला, या उद्घाटनाला अनुपस्थित राहणार आहेत. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी तर असं म्हटलंय की मोदी आणि त्यांचं संपूर्ण सरकार हिंदू धर्मशास्त्राबरोबर खिलवाड करत आहे. आता या संपूर्ण वादविवादामध्ये कोण योग्य, कोण अयोग्य, मोदी सरकार नेमकं काय करत आहे, शंकराचार्यांचं पद नेमकं किती महत्त्वाचं आहे, त्यांचे विधानं किती महत्त्वाचं आहे, हिंदू धर्मशास्त्र नेमकं काय म्हणते, हे समजून घेण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी भारतातील 4 प्रमुख दिशांनी 4 मठांची स्थापना केली होती आणि या 4 मठावर त्यांच्या 4 शिष्यांची शंकराचार्य म्हणून निवड केली होती. आणि तेव्हापासूनच शंकराचार्य हे पद निर्माण झाले आणि तेव्हापासूनच हे हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. या 4 पीठांपैकी पहिलं पीठ आहे पूर्वेकडील जगन्नाथपुरी येथे, ते म्हणजे गोवर्धन मठ. आणि 1992 पासून येथील शंकराचार्य आहेत स्वामी निश्चलानंद. दुसरं पीठ आहे पश्चिमेकडील द्वारका पीठ, जेथे 2022 पासून स्वामी सदानंद हे शंकराचार्य आहेत. तिसरं पीठ आहे उत्तरेकडील ज्योतिष मठ, जेथे 2022 पासून स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य आहेत. त्यानंतर चौथं आणि शेवटचं पीठ आहे दक्षिणेकडील रामेश्वरम येथील शृंगेरी मठ, जेथे स्वामी भारती तीर्थ शंकराचार्य आहेत. हिंदू धर्मातील तत्वज्ञानानुसार हे 4ही मठ ईश्वर निर्मित आहे असं मानलं जाते. परंतु या 4 मठांच्या व्यतिरिक्त भारतात इतरही काही मठ आहेत जे स्वतःहूनच शंकराचार्य हे पद स्वतःच्या नावापुढे लावतात, जे ईश्वरीय परंपरेनुसार नाही तर स्वइच्छेनुसार निर्माण झालेले आहेत. पदाचा लोभ असणाऱ्या लोकांनी स्वतःचेच मठ स्थापन करून शंकराचार्य ही खोटी पदवी आपल्या नावासमोर लावलेली आहे. परंतु वास्तविक पाहता वरील पाहिलेले 4 शंकराचार्यच खरे शंकराचार्य म्हणून मानले जातात. या 4ही मठांचे प्रमुख म्हणून शिष्य परंपरेनुसार व्यक्ती शंकराचार्य या पदावर येतात, ज्यांनी हिंदू धर्मशास्त्रांचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला असतो. परंतु सध्याच्या घडीला 4 पीठापैकी 3 पीठावरील शंकराचार्य पदासाठी मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे. असं म्हटलं जाते की येथे मोठ्या प्रमाणात परंपरांचं उल्लंघन होत आहे. आणि यापैकी उत्तरपीठाच्या शंकराचार्य पदाचा वाद कोर्टामध्ये सुद्धा गेला होता. दक्षिणेकडील शृंगेरी पीठ हे एकमेव पीठ आहे जेथे शंकराचार्य पदासाठी कुठलाच वाद नाही आहे. हे सर्व पाहिल्यानंतर हिंदू धर्मात शंकराचार्य या पदावर बसलेल्या व्यक्तीला आणि त्याने केलेल्या विधानाला किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांचं क्लिअर झालं असेल. मग आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न, हे शंकराचार्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध का दर्शवत आहेत, कुठल्या आधारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत आणि स्वतःला का बरं अँटी मोदी म्हणून घेत आहेत. सर्वात पहिली बाब, या शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही मंदिराचं काम पूर्ण झाल्याशिवाय तेथे प्राणप्रतिष्ठा करणे हे हिंदू धर्मशास्त्राचं उल्लंघन करणे आहे. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार या शंकराचार्यांचं म्हणणं 100% योग्य आहे. कारण 18 महापुराणांपैकी सर्वात मोठं महापुराण ते म्हणजे स्कंदपुराण आणि यामधील वैष्णव खंडातील धारा 2 पुरुषोत्तम क्षेत्र महात्म्य यामध्ये म्हटलंय की जर शास्त्रविधीनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नसेल तर त्या मूर्तीमध्ये भूत, प्रेत, पिशाच, वाईट वृत्ती प्रवेश करतात आणि त्या संपूर्ण प्रदेशामध्ये प्रलय निर्माण करतात. शंकराचार्यांनी विरोध करण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण, हिंदू धर्मशास्त्र म्हणते की कुठलाही व्यक्ती सहपत्नीकच धार्मिक विधी पार पाडू शकते. परंतु आपल्याला माहीत आहे की हे सर्वचे सर्व प्राणप्रतिष्ठा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पार पाडणार आहे, ज्यांना पत्नी नाही आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रामायण ही सिरियल म्हणजेच डेली सोप पाहिली असेल. त्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आपल्याला आढळून येईल.
त्यानंतर विरोध करण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण फक्त शंकराचार्यच नाही तर भारतातील मोठे मोठे संत सुद्धा अशा प्रकारची मते देत आहेत की कुठल्याही धार्मिक मंदिराची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कुठल्याही राजकीय व्यक्तीने करू नये. कारण पुढे जाऊन जर तो राजकीय व्यक्ती एखाद्या भ्रष्टाचारामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध होत असेल तर त्याच्या हातून घडलेली प्रत्येक धार्मिक विधी अपवित्र होऊन जाते. आता हे सर्व हिंदू धर्मशास्त्रानुसार ठीक आहे, परंतु सामान्य लोक ज्यांना शास्त्रच माहीत नाही त्या लोकांना सुद्धा एक छोटासा प्रश्न पडायला हवा की भारतात 2024मध्ये 17 एप्रिलला रामनवमी आहे. त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन करण्याऐवजी 22 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला? राम मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी रामनवमीपेक्षाही इतर कुठला दिवस चांगला असू शकतो का? आतापर्यंत राम मंदिराचं फक्त 80% काम पूर्ण झालंय आणि हिंदू धर्मशास्त्र सुद्धा म्हणते की मंदिराचं काम पूर्ण झाल्याशिवाय तिथे कुठल्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पाडल्या जाऊ नये. मग 17 एप्रिल 2024 पर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत राहिलेलं 20% काम सुद्धा पूर्ण झालं असतं आणि ठरलेल्या योग्य दिनी राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा होऊ शकलं असतं. परंतु मोदी सरकार या सर्व गोष्टीसाठी गडबड का करत आहे? हा सर्वात मोठा प्रश्न भारतातील प्रत्येकच सामान्य व्यक्तीला पडायला हवा आणि त्याचं सर्वात महत्त्वपूर्ण कारण आहे भारतात 2024मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर यांनी तर म्हटलंय की श्रीराम यांना आणणे हे मोदी सरकारचं दुसऱ्या क्रमांकाचं काम आहे. पहिल्या क्रमांकाचं काम आहे 2024मध्ये होऊ घेतलेल्या निवडणुकामध्ये राम मंदिरावर राजकारण करून भारतातील हिंदू धर्मियांची मतं मिळविणे. स्वामी अविमुक्तेश्वरांनीच एक स्टेटमेंट दिलंय की 1986मध्ये भारतातील शिमला येथे BJPची एक मीटिंग पार पडली होती जी होती राम मंदिराच्या बाबत, ज्यामध्ये BJPच्या संपूर्ण नेत्यांनी असा निर्णय घेतला होता की राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे, कोर्ट यावर निर्णय देऊ शकत नाही. आणि त्यानंतर BJP कधीच राम मंदिरासाठी कोर्टात लढलं नाही आणि त्याच ठिकाणी भारतातील 4 शंकराचार्य, 5 वैष्णवाचार्य आणि महत्त्वपूर्ण 13 आखाड्यांच्या संपूर्ण लोकांची एक ट्रस्ट राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयात लढत राहिलं. आणि जेव्हा भारताच्या सुप्रीम कोर्टने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा याच मोदी सरकारने या संपूर्ण लोकांना बाजूला सारून राम मंदिराची संपूर्ण व्यवस्था आपल्या हाती घेतली आणि त्यावरून राजकारण करत आहे. आणि हे स्टेटमेंट देणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद राम जन्मभूमी उद्धार संस्थेचे उपाध्यक्ष सुद्धा होते, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराबाबत साक्ष सुद्धा दिली होती. आता एक लॉजिकली आणि छोटीशी गोष्ट समजून घेऊ. 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, परंतु प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? प्राणप्रतिष्ठा ही हिंदू धर्मातील अशी विधी आहे जेथे एखाद्या देवतेचे आवाहन केले जाते आणि विविध धार्मिक विधीनुसार देवतेला आमंत्रित केलं जाते. त्यानंतर देवता तेथे अवतरते, त्या ठिकाणी वास करते. आणि 22 जानेवारी 2024ला ज्या ठिकाणी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे त्या मंदिराचं काम अजूनही 20% अपूर्णच आहे. आणि मंदिराचं काम पूर्ण न होता श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणे हे श्रीरामांचा अपमान करण्यासारखं आहे असं हिंदू धर्मशास्त्र म्हणते. त्याचबरोबर शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार त्या मंदिराचं काम अपूर्ण असताना सुद्धा तेथे प्राणप्रतिष्ठा पार पडत असेल तर भगवान श्रीराम तेथे मुळातच अवतरणार नाहीत. परंतु या सर्व गोष्टी, राम मंदिराचं उद्घाटन, तेथे रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे फक्त आणि फक्त मोदी सरकार 2024च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करत आहे. अशा प्रकारची मतं हिंदू धर्मातील अनेक संतांकडून, शंकराचार्यांकडून पुढे येत आहे. आणि त्याच कारणाने भारतातील 4 महत्त्वपूर्ण सर्वोच्च हिंदू धर्मगुरूंचा या प्राणप्रतिष्ठेला, उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि ते येथे उपस्थित सुद्धा राहणार नाही आहेत. या संपूर्ण मुद्द्यावर आपल्याला काय वाटते? योग्य कोण, अयोग्य कोण, राम मंदिराचं राजकारण केल्या जात आहे का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, समाज उपयोगी विषयासह, ऐतिहासिक विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.